तर नमस्कार मित्रांनो, माझं नाव ओमकार आणि तुमचं या चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे. आजचा जो टॉपिक, कालचा जो व्हिडिओ बघितला असेल तुम्ही, तर तो प्रेमाची चर्चा होती. आज कुठली चर्चा आहे हे आपल्याला सूरज सांगेल की आज कुठली चर्चा आहे ते. तर सूरज, काय आज चर्चा कुठली आहे? चर्चा तू सांग, तू सजेस्ट कर काय चर्चा आज. अच्छा, मी सजेस्ट करणार आहे मला का? नाही ब्लॉग आपले असे. आजचा टॉपिक हा आहे की सगळं झालं, प्रेमाभिमाचं तर झालं, ठीक झालं आहे, सगळं. ठीक आहे. हां. त्याच्यानंतर उभारल्यावर माणसाने काय करावं? काय हा लय मोठा प्रश्न आहे ना. म्हणजे अरे करिअरचं विचारतोय भावा. करिअर म्हणजे आपला एम कधीच सांगायचं नाही. एम सांगत ते इथे बोल असं सांगत नाही, पण जे तू आता आहेस किती, 28 अरे वा. 28 वर्षाचा, बरोबर की हां, नाही? बरोबर. मग 28 वर्षाचा आहेस तर नाही 28 वर्षाचा आहेस तर मग तुझ्यापेक्षा जे 22 वर्षाचे, 20 वर्षाचे, 18 वर्षाचे, हो. त्यांना तू काय सांगशील? प्रत्येकाचा एम असतो, गोल असतो वेगळा. हा, अरे सगळ्यांचे वेगवेगळे प्रत्येकाने गोल हां, असतात हां, सूरज, पण तू बरोबर. त्यांना तुझं गायडन्स. मी तर बोलतो, सर, तुझं गायडन्स तू काय त्यांना रनिंग, त्यांचं नंतर ओपिनियन. माझा guidance- तुझं गायडन्स काय असेल याच्यावर 2 शब्द सांग. तुला 2 शब्दानंतर सांग. हे बघा हे असं ऐक हे ना. यूथला शिकवणार आहेत. हे बघा, हे यूथला शिकवणार आहेत आपल्या. बघा हे असं नाही चालणार. सिरियसली हे यूथला तुम्ही असं नाही शिकवू शकत आणि सांगू शकत. बाकी तो लाजतो कॅमेऱ्याला आणि शाय आहे, तो शाय, पण त्याचं जाऊ दे. आपण एक महाअनुभवी या माणसाला विचारूया की करिअर बाबतीत त्यांचं काय मत आहे. ठीक आहे. तर हे आहेत आपले सचिन सर, परत एकदा कॅमेऱ्याच्या समोर. हॅलो. आणि कॅमेरा थोडासा ब्लर आहे असं वाटतंय. थांबा 1 मिनिट पुसू आपण. ओके, आता क्लिअर झालेला आहे. तर तुमचं काय मत आहे करिअर बाबतीत, किंवा तुमच्या डोक्यात काय आहे अशा बाबतीत? एक्झॅक्ट करिअर म्हणजे यंग मुलं यंग मुलांचं नवीन जे शिकतायत वगैरे, हो. शिक्षण चांगलं घेतलं, मुलाची ग्रोथ, पॉवर, स्ट्रेंथ काय आहे, त्याला काय वाटतंय हे फार महत्वाचं आहे. एखादी नोकरी आवडत असेल, कुठेतरी चांगल्या बरोबर. कंपनीमध्ये चांगल्या पोस्टवर करणं, एखाद्याला बिझनेस, कोणताही व्यवसाय त्याच्यामध्ये जर त्याला आवड असेल, किंवा एखाद्याला वाटतं की आता आजूबाजूला स्पोर्ट्स आपल्या एवढे चालू आहेत, त्याचं एवढं म्हणजे इंटरनॅशनल लेवलवर आपण नाव पण कमवतो, इंडिव्हिज्युअल असो, टीम वर्क असो, कोणते स्पोर्ट्स असेल त्यात पण करिअर करायला आवडतं. म्हणजे मुलाची आवड काय ह्याच्यावर डिपेंड आहे. दुसरी गोष्ट, तुमच्या मुलाला तुम्ही, स्वतःच्या मुलाला तुम्ही आता माझा मुलगा फुटबॉलच्या ट्रेन. 11वीला आहे तो, पण तो फुटबॉलचा खूप मोठा, म्हणजे लास्ट 4-5 वर्षापासून तो मी ते समजलं. प्रॅक्टिस करतोय. घाटकोपरला जातो, तिथून तो आता CST एका टीम मध्ये सिलेक्शन झालेलं आहे, तिकडे प्रॅक्टिस जातो. तो सकाळी 5 वाजता उठतो, 5:30 वाजेपर्यंत घरातून बाहेर पडतो, रनिंग वर्कआउट वगैरे करून 7-7 पर्यंत घरी येतो. 8 वाजता त्याचं ट्युशन असतं, 8 वाजता ट्युशनला जातो. ट्युशनला जाताना नाश्ता करून 2 टाइमचा टिफिन घेऊन जातो, 2 वाजेपर्यंत ट्युशन करतो, 2:30 वाजता ट्रेन पकडून बदलापूरमधून CSTला जातो. बरोबर. ते 4:30ला रिपोर्टिंग टाइम करून तो तिथून 6:30-7 पर्यंत वर्कआउट वगैरे प्रॅक्टिस सेशन करून रिटर्न निघतो. 9-9:30 पर्यंत येतो, अभ्यास करतो. त्याच्यानंतर मग थोडं TV वगैरे बघतोच, थोडंसं त्याला आवड आहे, बरोबर. त्याचा मोबाईलवर काय अपडेट असेल तर पाहतो, Yes. आणि झोपून घेतो. झोप त्याची 6-7 तास झोप घेतोच तो. 11 म्हणजे एक सांगायचा उद्देश असा की यंग मुलं आहेत तर तुम्ही व्यवस्थित गायडन्स करा, तर त्याला हे कळतंय की मला कॉलेज करून काहीतरी एक पॅरलल जॉब, नोकरीच्या अँगलने पण मोठं व्हायचे, आणि जर मला माझ्या फुटबॉलमध्ये करिअर करता आलं तर मी पहिलं म्हणजे दोन्ही गोष्टी करा असं तुमचं दोन्ही म्हणणं गोष्टी नाही, पण त्याला प्रिफरन्स तो फुटबॉलला देतोय विथ मी तेवढ्याच मेहनतीने कॉलेज करून. नाही, पण कोणाकोणाला आता कला क्षेत्र आवडतं, तर त्याला तुम्ही आता जसं तू एक जिम ट्रेनर आहेस, बरोबर, right. आणि याचबरोबर तुला सोशल मीडिया हँडलर म्हणून, आता एक युट्यूबर म्हणून, ब्लॉगर म्हणून तुला वाटतं की मी एक चांगला एंटरटेनर होऊ शकतो, माझ्याकडे कॅपेबिलिटी आहे, तर तू मित्रपरिवार जमा करून तू ह्याच्यात क्षेत्र निवडतोस, बरोबर. ते तुला सक्सेस मिळेल. तुझी मेहनत तू किती काय करतो. आता लास्ट 2-3 ब्लॉग पासून तू मला बोलायला सांगतो, मलाही आवडतं, ठीक आहे, जिम मध्ये आपण ट्रेनर आहेस बोलतो, नाही, लोकांना गायडन्स क्षेत्र पण निवडलंस ना, मिळतं. तर तू तुझ्या क्षेत्रात पूर्णपणे डेडिकेशनने काम करतो, मला दिसतंय. सक्सेस मिळेलच, बरोबर. थोडा लेट मिळेल, उशिरा मिळेल, जेवढा पाहिजे तेवढा नाही मिळेल, थोडा मिळेल, पण मिळेल. तर माझं म्हणणं हे आहे की वयाच्या तुम्हाला कोणाला 25ला सक्सेस होतो, कोण
27 ला होतो, कोण आता 32 ला होतो, कोण 50 ला होतो. ब्लॉग आपला मराठी बोलतोय आपण, बरोबर. हा. शक्यतो मराठी लोकांना समजेल, हिंदीत तर हा. बोलत नाही. बरोबर. एक महाराष्ट्रीयन लोकांची टेंडन्सी जी आहे त्याला अप्रोच करून जर आपण बोललो तर एक मध्यमवर्गीय असतात, त्यांचं काय आहे की बाबा 20-21 पर्यंत ठीक आहे, मुलांना थोडंसं नजरअंदाज ठेवतो, पण 22-23 पासून तू काय करतोयस, काय करणार आहेस, काय कुठं नोकरीचं बघणार आहेस का नाही, बरोबर. किती दिवस असं शिक्षणाच्या नावाने बोंबलत फिरणार आहे, असं काय ते डायलॉग मारून थोडंसं त्यांच्या मागे लागतात. पण ठीक आहे, आई वडील म्हणून काळजी असते त्यांची. मुलांनी जर त्यांना दाखवलं की मी एक क्षेत्र निवडलंय, मी त्याच्यात खूप मेहनत करतोय, मग एखादा छोटा व्यवसाय करायची सुरुवात करत असेल तरी काही असो, कंपनीत मी जातो, मला त्या कंपनीत चांगला ग्रोथ भेटेल. आता मी 12-15 हजाराची 20 हजाराची नोकरी करतोय, मेहनत केल्यानंतर मग तिथं 25 हजाराची करेल, 30 हजाराची करेल, बरोबर. तर आई वडिलांनी त्याला सहमती दर्शवून त्यांनाही त्याच्यात योग्य ते मार्गदर्शन करून सहकार्य पण केलं पाहिजे आणि त्यांच्यावर विश्वास पण ठेवला पाहिजे. पण मुलांनी विश्वास तोडला नाही पाहिजे. बरोबर. 100% मी वेळ घालवणारे, टाइमपास करणाऱ्या मुलांसाठी तर स्पेशली सांगेल, जर ब्लॉग बघत असतील तर हा. तुम्ही blog त्यांना बघताय, ठीक आहे. त्यांच्यासाठीच आहे हा स्पेशल. आणि मी बोलतोय याच्यासाठीच की ओमकारचं पहिल्यापासून म्हणणं आहे की आपण सोशल विषय जास्तीत जास्त घेऊ. एंटरटेन मध्ये सोशल पण असलं पाहिजे आपल्या बरोबर. ब्लॉग मध्ये, म्हणून मी बोलतोय जाणीवपूर्वक जबाबदारीने की जर बघत असाल यंग मुलांना तर अवश्य स्वतःवर मेहनत करा, विश्वास ठेवा, कुठल्याही क्षेत्रात उतरा, पण काहीतरी होईल, मी काहीतरी करेन स्वतःसाठी, आई वडिलांसाठी, ह्या तयारीने. तर बरोबर. 100% पण उशिरा जरी झाला तरी 100% यशस्वी होऊ शकतात. बरोबर, ते तर आहेच. आणि तुमचं मार्गदर्शन बऱ्याच जणांना कोणी बघत मार्गदर्शन- असतील तर त्यांना त्याच्यातनं काहीतरी घेता येईल कदाचित. बाकी बाकी काय, तुझा मी फॅन आहे. तुझ्या असं काही नाही आहे. तुझ्या ट्रेनिंगवर मी थोडस, मी आता डे करून मी 9 वाजता सुटून लवकर आलो. हे बघा, हे 9 वाजलेत. हा, exercise आता ड्युटीवरून आलेत. 12 तास ड्युटी असते, पोलिसांची ड्युटी तुम्हाला माहिती आहे कशी exercise असते. थोडी करायला मिळेल. त्याच्यानंतर ते आलेत आणि त्याच्यानंतर इथे येऊन थोडंसं बोलतायत आणि परत सकाळी पण उद्या जातील उठून तसंच कामाला. पण 12-12 तास ड्युटी करून पोलिसांच्या टॉपिकवर मला एक व्हिडिओ काढायचा आहे की म्हणजे तुमची बाजू कोणी निवडली, म्हणजे तुमची बाजू कोणी सांगितली नाही तर Social याच्यावर. मीडियावर ऐक ना, सोशल मीडियावर पोलिसांचं जरा जास्त निगेटिव्हिटी पसरली, जी रिअलिटी आहे ऍक्सेप्ट बरोबर. करतात. बरोबर. बरेच लोकांना ते काही वेळा अनुभवायला मिळतं, त्यामुळे ते त्याला लगेच अप्रोच होतात, कमेंट्स वगैरे मन मोकळेपणाने पाहिजे त्या शब्दात देतात. बरोबर. पोलीस म्हणून एक जबाबदार हे आम्हाला. हा एक खूप वेगळा टॉपिक आहे, कारण की कसं आहे ह्या विषयावर मी छेडणार आहे विषय हा. नाही, पण छेडा, अवश्य छेडा. हा. पोलीस म्हणून मी तुम्हाला समाधानकारक नाही तर सत्य परिस्थितीचं उत्तर हा, नक्की जे सत्य आहे तेच सांगायचं आहे हा, आपल्याला. ते काय समाधानकारक कुणाला पटेल किंवा नाही पटेल, म्हणून नाही. समाधानकारक असेल किंवा बरोबर, नसेल, बरोबर. पण जे सत्य आहे त्याच्या मागे काही अडचणी किंवा काही निगेटिव्हिटी किंवा काही जे काय असेल जे ते. बनवू. पण तू Pros आणि cons काय? एवढंच सांगेल हम्म. की पोलीस नॉट बॅड, कधीतरी मित्र बनवून बघा, तुला पर्सनल असं वाटतं तू सांगू शकतो. नाही नाही, ते तर आहेच. मी पर्सनली एक्सपिरियन्स घेतला. आता मी वेगळा टॉपिक नाही छेडत. बाकी मी पण ट्राय करतोय. माझं पण M.Com झालं आहे आणि मी पण बऱ्याचशा परीक्षा दिल्या आहेत आणि वेगवेगळ्या ठिकाणी काम केलं आहे. एक्सपिरियन्स घेतो आहे, जसं हे पण करतो आहे. 3 कामं एकाच वेळी करतो आहे मी आणि तसंच प्रयत्न करत राहा. एक ना एक दिवशी कधी ना काहीतरी सक्सेस मिळते. जसं यूट्यूबवर तर मला माझं चॅनल मॉनिटाईज होऊन मला वर्ष झालं, पण मी आता ब्लॉग्स टाकतो आहे. पण इंस्टाग्रामवर 1 वर्ष झालं, आत्ता जस्ट 10 महिने होतील. 10 महिन्यात माझे 30,000 फॉलोवर गेन केले मी. तो एक व्हिडिओ कसा केले, काय केले याच्यावर डिटेल मी व्हिडिओ काढेन. पण आता एवढंच सांगतो की 30,000 फक्त 10 महिन्यात खूप लोकांचं प्रेम मला मिळालं. त्याच्या मागे एडिटिंग आहे, 2-2 तास सगळं मेहनत आहे. सो या क्षेत्रात किंवा कुठल्याही क्षेत्रात मेहनत सर्व क्षेत्रात आहे. फक्त तुम्हाला घासून पूर्ण मन तुमचं ओतून काम करायचं आहे बस, बाकी काय नाही. बाकी जो आपला सूरज आहे तो अर्धवटच काहीतरी सांगून गेला आम्हाला, पण आता कुठे दिसत नाही आहे. वॉशरूमला गेला असेल वाटतं. होय, वॉशरूमलाच गेला. तर असं काहीतरी आहे गणित. तर सबस्क्राईब करा तुम्ही, कारण की आज ब्लॉग टाकायला मला काय नव्हतं म्हणून मी हे थोडंसं
शेअर केलं, कारण की आपलं चॅलेंज चाललं आहे 30 दिवसाचं. तर हा मला वाटतं 3रा-4था दिवस असेल. मग 30 दिवसात तर तुला सब्जेक्ट मिळू न मिळू, पण तू जर तुझ्या प्रेक्षकांना माझा- तुझ्या चाहत्यांना हां. जर जे एक वचन दिलेस तर तू त्या दिवशीचा तुझा एक्सक्यूज जरी ब्लॉगवर टाकलास हां. तरी तो एक्सेप्ट राहील. होय 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 कोणी तेच सांगतो. असतील किंवा नसतील, प्रत्येकाला काय काय निमित्ताने कामानिमित्त कुठेतरी तो वेळ तुझा माझं तेच होतं. आता हा टॉपिक जो आहे तो एवढा स्ट्रॉंगली नाही आहे, पण आता करायला काय टॉपिक नाही आणि व्हिडिओ टाकायचा आहे, न केल्यापेक्षा बरं काहीतरी केलेलं आहे. स्ट्रॉंग काय असो नसो, नाही. आपण जनरली आता जे काय ब्लॉग ते पण मोठीच गोष्ट आहे. त्यातल्या तुझ्या व्ह्युअर्स मधला एखाद्या मुलाने जरी ते व्यवस्थित ऐकलं आणि त्याच्या आयुष्यात काही जरी फरक घडला तरी तुझा हा ब्लॉग सक्सेस राहील. हां तेच. त्यामुळं निरर्थक काही नाहीये, निरर्थक काही नाही. घेणाऱ्यासाठी आहे, पण एखाद्याने जरी घेतलं तरी इट्स ओके. येस, तेच आमचा प्रयत्न तोच आहे. पण थँक्यू सो मच. सबस्क्राईब करा आणि उद्याचा ब्लॉग बघायला विसरू नका. ब्लॉग नॉट ब्लॉग. बाय, टेक केअर. एक्झॅक्टली काय